ग्लुटेन फ्री, लो कॅलरीज, नो ॲडेड शुगर अशा प्रकारचे टॅग्स वापरून तुम्ही पण प्रोडक्ट्स कंझ्युम करत असाल, जेवणाबरोबर तुम्ही स्नॅक्स म्हणून हे प्रोडक्ट्स खात असाल, तर थांबा. हल्लीच्या कंपन्यांचं, स्नॅक्स कंपन्यांचं मार्केटिंग गिमिक म्हणजे अशा प्रकारचे ऍडजेक्टिव्स वापरणं. आता लोक हेल्थ बद्दल अवेअरनेस मध्ये यायला लागलेत, जागरूक व्हायला लागलेत आणि अशा प्रकारचे काही ऍडजेक्टिव्ह आपण वापरले, टॅग्स वापरले, तर लोक आपल्या प्रोडक्टला हेल्दी म्हणून कंझ्युम करतील. यासाठी या प्रकारचे टॅग्स वापरले जातात. पण आपण गडबडीत आहे, आपलं मील स्किप होणार आहे, खायला वेळच नाहीये, अशा कंडिशन मध्ये जर का तुम्ही हे प्रोडक्ट्स खाल्ले तर याचे काही फारसे दुष्परिणाम होणार नाहीत. पण रोजचं मील तुम्ही खाताय टाइम टू टाइम आणि पुन्हा स्नॅकिंग म्हणून हे प्रोडक्ट जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होणार, तुमचं वेट वाढणार, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार. म्हणून हे टॅग्स आहेत आणि हे प्रोडक्ट्स आपल्यासाठी हेल्दी आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे मिथ डोक्यातून काढून टाका.